कृमी किंवा जंत होणे हे आपल्याला वाटत असतं की फक्त लहान मुलांमध्ये होतं, म्हणून आपण लहान असताना सहसा त्यांना डिवर्मिंगची औषधं देत असतो. पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कृमींची लक्षणं दिसून येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ही लक्षणं कुठली आहे, कसं समजून घ्यायचं की तुम्हाला जंत झालेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृमी किंवा जंत झाले की सर्वात पहिला लक्षण दिसून येतो तो म्हणजे एकतर खूप कमी भूक लागते किंवा मग खूप जास्त भूक लागते. एका दिवशी असं वाटतं की तोंडाला चव नाही आहे, मळमळते, तोंडात चिकटपणा आले, त्यामुळे खावंसं वाटत नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी असं वाटू शकतं की खूप भूक लागते, किती खाल्लं तरी समाधान होत नाही. खरं तर ही खोटी भूक असते. पोटात जे जंत आहेत त्यांना भूक लागलेली असते. वरच्यावर पोटात दुखून जुलाब होणे हे कृमीचं लक्षण आहे. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे खाज सुटणे. लहान मुलं तक्रार करतात की शीच्या किंवा शौचाच्या जागेला सारखी खाज सुटत असते. कुठलेही त्वचारोग नसताना विनाकारण अंगाला खाज सुटणे, नाकामध्ये खाज सुटणे हे कृमीचे लक्षणं आहेत. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे वरच्यावर रात्री झोपेत दात खाणे किंवा तोंड उघडं ठेवून झोपणे. आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे खाऊन सुद्धा ते अंगी न लागणे आणि त्यामुळे वजन न वाढणे किंवा वजन कमी होणे, मुलांची वाढ व्यवस्थित न होणे. आता फक्त एकदाच जंताची गोळी किंवा सिरप घेऊन हे जंत कमी होत नाहीत. कृमींचा खोड मोडून काढण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 महिने तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करावे लागतील, काही आहार किंवा औषधी पदार्थांचा वापर करावा लागेल, तेव्हा जाऊन पुन्हा हे कृमी होणार नाही. आहारामध्ये अजीर्ण झालेले असताना खाणे, वरच्यावर खाणे, शिळे पदार्थ जास्त खाणे हे टाळायचं आहे. दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये विशेष करून दही आणि चीजचं प्रमाण जास्त होत असेल तर ते कमी करायचं आहे. पालेभाज्या जास्त खात असाल किंवा कच्चे भाज्या जास्त खाल्ल्या जात असेल तर तेही कमी प्रमाणात खायचं आहे, कारण आयुर्वेदात पालेभाज्या जास्त खाल्ल्यानेही कृमी होऊ शकतात असं सांगितलं आहे. खूप जास्त गोड पदार्थ आणि आंबट पदार्थ टाळायचे आहेत. तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, वरच्यावर फिरत असाल तर वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी हे स्वच्छ आहे का, फिल्टर्ड आहे का ते बघून मगच प्यावं. त्यामुळे स्वच्छ पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे. आहार पदार्थांमध्ये मिरे खूप आवश्यक आहे. मिरपूड तुम्ही चपातीत, भाजीत किंवा अगदी वरण भात तुपासोबत सुद्धा मिरपूड टाकून घेऊ शकता. त्यानंतर सुंठ आणि अद्रक आणि तिसरं म्हणजे हिंग. तर हे तिन्ही वस्तू तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये असणं आवश्यक आहे. वावडिंग किंवा विडंग हा श्रेष्ठ कृमीनाशक सांगितले. किमान 3 ते 4 महिने वावडिंग टाकून उकळलेले पाणी तुम्हाला प्यायचे आहे. इथे एक चूर्ण सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आहे. इथे सगळे साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे आणि ते मधासोबत जेवणानंतर एक पाव चमचा चाटून खायचं आहे. तर ह्याच्यात ओवा, विडंग, हिंग आणि त्रिफळा आहे. मेलेले जंत शौचावाटे बाहेर पडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे चूर्ण घेतल्याने जंत कमी होतील आणि ते शौचावाटे बाहेर सुद्धा पडतील. डाळिंबाची जी साल आहे ती न फेकता तुम्ही उन्हामध्ये वाळवून त्याचं पावडर करून ठेवू शकता. ती सुद्धा उत्तम कृमीनाशक आहे. अगदी अंगात वरच्यावर बारीक ताप येण्यापासून ते हृदयविकारांपर्यंत कृमी हे एक कारण असू शकतं असं आयुर्वेदात सांगितले. त्यामुळे जंतांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर योग्य चिकित्सा होणे खूप आवश्यक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा कळवा. धन्यवाद. सर्वे जनः सुखिनो भवन्तु.